वस्तू डोळा पै दाविली, निळा म्हणे मी निष्काम, निळा म्हणे मी निष्काम, परिपूर्ण आत्माराम. सद्गुरुने कृपा केली, वस्तू डोळा पै दाविली. पांडुरंगा करू प्रथम, पुढे रे पुढे उठ. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. शेवेदारी सेवक झालो तुमच्या दारोनी जगना, तुमच्या दारोनी जगना. बळवे झाले आत्माराम हृदय आले. सद्गुरुने कृपा केली, वस्तू डोळा पै दाविली. अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचे एकनिष्ठ भक्त, एकनिष्ठ शिष्य, वारकरी संप्रदायातील सर्वोच्च स्थानी शोभिवंत असलेले संत संत श्रेष्ठ श्री निळोबाराय महाराज यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ श्री निळोबाराय महाराज सद्गुरु कृपेने आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेली पूर्णता आणि त्या पूर्णतेचे तृप्तीचे उद्गार या अभंगातून स्पष्ट करतात. विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक, अकारण कारण करुणा वरुणालय, अखिल गुणनिधान, भक्तवत्सल, जगदाधार, रुक्मिणी प्राण संजीवन भगवान
श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण परिसरातून मोहोळ तालुक्यातून बार्शी तालुक्यातून सोलापूर जिल्ह्यातून नव्हे तर शेजारच्याही अनेक प्रांतातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू कीर्तनकार प्रवचनकार रामकथाकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी वृंद आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये या अत्यंत पवित्र अशा श्रद्धा संपन्न धर्मप्रधान ऐतिहासिक अशा या श्री क्षेत्र देगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या गावामध्ये भगवान नागेश्वरांच्या पवित्र दरबारामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पवित्र प्रांगणामध्ये तिकडे बघितलं की ते पडलेलं दिसले संपन्न होत असलेला हा 28व्या क्रमांकाचा भक्ती महोत्सव वारकरी संप्रदायातील फार मोठं व्यक्तिमत्व परमपूज्य परमश्रद्धेय पूजनीय बाबा महाराज सातारकर यांच्या कृपेने आणि आपणा सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला हा 28व्या क्रमांकाचा भक्ती महोत्सव या महोत्सवातील आजच्या 5व्या दिवसाच्या चिंतन सेवेचा सुयोग सप्ताह संयोजक समितीच्या द्वारा देगाव या गावातील सर्व भाविक सर्व तरुण सर्व अन्नदाते सर्व देणगीदाते गावातले सर्व प्रतिष्ठित नागरिक माता आणि भगिनी या सर्वांच्या प्रेमातून या गावचे सुपुत्र वारकरी संप्रदायावर भगवान रामप्रभूवर रामप्रभूच्या रामायणावर आणि ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीवर ज्यांचं अतीव असं प्रेम आहे असे रामभक्त आणि हरिभक्ती परायण आदरणीय परमेश्वर महाराज यांच्या आदेशातून आजच्या या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे। संकल्पित वेळेमध्ये म्हणजे राहिलेल्या 1.25 तासामध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू। विठ्ठल मोठ्या श्रद्धेने अत्यंत उत्साहाने भावपूर्ण हृदयाने आपण हा महोत्सव इथे संपन्न करत आहात। आपली बहिर्मुख इंद्रिये अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतःकरण स्थिर शांत बनावं, आपल्या वृत्तीतील हृदयातील दोष विकार नष्ट व्हावे, अनादी कालापासून भगवंताच्या दर्शनाची आपल्याला जी भूक लागलेली आहे ती भूक तृप्त व्हावी, देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीनं जे करोडो किलोमीटरचं अंतर आहे ते अंतर हळूहळू हळू कमी व्हावं। शता एका तरी जन्माच्या शेवटी कृपाळुआ पोटी येईल दया। भगवान
श्री पंढरीरायाला आपली दया यावी, स्वप्नात का होईना येऊन परमात्म्याने आपल्याला दर्शन द्यावं, म्हणूनच आपण सर्वजण या भक्ती मंडपामध्ये उपस्थित आहात. मी आपणा सर्वांच्या चरणकमली अंतःकरणपूर्वक वंदन करतो. वारकरी संप्रदायामध्ये ज्यांच्या अमृतवाणीचा आपण लाभ घेतलेला आहे आणि ज्यांच्या व्यासपीठ नेतृत्वामध्ये हा महोत्सव संपन्न होतोय, असे हरिभक्तीपरायण भागवताचार्य आदरणीय संतोष महाराज लहाने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी प्रणाम करतो. खरं म्हणजे त्यांचं आडनाव जरी लहाने असलं तरी ते मोठे आहेत आणि त्यांच्या नावात संतोष आहे. आयाचित वृत्तीने जगणारं व्यक्तिमत्व, त्यांची ते उपस्थिती आहे, त्यांना वंदन करतो. मृदंगाच्या क्षेत्रामध्ये एक अत्यंत गोड असं व्यक्तिमत्व, ज्यांनी आतापर्यंत हजारो मुलांना मृदंगाचं शिक्षण दिलंय आणि ते देण्याचं काम आजही अव्याहतपणे करत आहेत, असे मृदंगाच्या क्षेत्रातले मास्टर आदरणीय मृदंगाचार्य शहाजी महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि एकदा आले की तेव्हापासून प्रत्येक वर्षी कायम आले. असं आहे त्या संचिता माप लावू असं हे जीवन आहे. जे आहे ते त्याच्यात आनंद बांधणार, त्यांच्याही चरणी प्रणाम करतो. ही आवलीतील ही वारकरी शिक्षण संस्था हो का, ओळखतो मी त्यांना, त्यांच्या वडिलापासून ओळखतो. तेव्हा ही संस्थेतली ही सगळी मुलं, आणि खरं म्हणजे एका वेळेला एक मृदंगाचार्य वेळेला भेटणं अवघड असतं, पण देगावकरांचं भाग्य असं आहे इथं 4 मृदंगाचार्य आहेत. आता सध्या फक्त 4च उभे आहेत. हे रामकृष्ण. तर हे सुद्धा या वारकरी शिक्षण संस्थेचं मी मनापासून अभिनंदन करतो. मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. ही जी लहान लहान मुलं आहेत ना, माझ्या डाव्या उजव्या बाजूला उभी राहिलेली, या मुलांना जन्म देणाऱ्या आई वडिलांना आणि या मुलांना इथं उभं राहण्याकरता प्रवृत्त करणाऱ्या गुरुजींना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. मी या मुलांचं अभिनंदन करतो. ऐका, का अभिनंदन करतो त्याचं दुसरे उत्तर देतो. भविष्यामध्ये वारकरी संप्रदायाचं उज्ज्वल भविष्य म्हणजे ही मुलं आहेत. हे मुलं आहेत, नक्की सांगतो, ही जी उभी राहिलेली मुलं आहेत का, ही मुलं भविष्यामध्ये कीर्तनकार, प्रवचनकार, कलाकार, कथाकार, गायक, वादक होतील का नाही हे मी खात्रीनं सांगू शकत नाही. ही जी मुलं आहेत का, ही मुलं डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी बनतील का नाही मला याची खात्री नाही. पण एक खात्री मला नक्की आहे, ऐका, आणि ती खात्री अशी आहे, ही मुलं भविष्यामध्ये माणसं नक्की बनतील. ही मुलं काय बनतील? माणसं बनतील. आणि मला वाटतं सध्या गरज कोणाची आहे? माणसाची गरज आहे. किती आहे देगावची लोकसंख्या? किती? 5000. इथं 500 माणसं आहेत का? ऐका जरा नीट, लोकसंख्या किती आहे? 5000. माणसं किती आहेत? 500. म्हणजे तुमच्या ध्यानात आलं का? प्रत्येक गावात लोक राहतात, पण फार थोड्या गावामध्ये माणसं राहतात. जाऊ दे, अजून सोपं करू, फार थोडी गावं माणसात राहतात. अजून बी कळलं नाही. ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे लोक गावाच्या बाहेर एक बोर्ड लावला असतो, या गावची, त्यांना सुद्धा माहित आहे माणसं आहेत का नाही कोणास ठाऊक, म्हणून ते सुद्धा तिथं काय लिहितात? लोकसंख्या. माणसाचा काय विचार आहे? तेव्हा ही मुलं माणसं होतील, म्हणून मी यांचं अभिनंदन करतो. आणि अजून एक वाक्य सांगतो या मुलाबद्दल. ही जी मुलं आहेत का, मी खात्रीनं सांगतो, वाटल्यास कोऱ्या स्टॅम्पवर माझी सही घ्या, मी सही करतो स्टॅम्पवर, ही मुलं
आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कोणतंच व्यसन करणार नाही हे मी खात्रीनं सांगतो. आणि मला वाटतं आजच्या काळामध्ये व्यसनमुक्त युवक हाच खरा समाज सुधारक. व्यसनमुक्ती हीच खरी समाजाची प्रगती. आणि म्हणून मी या सर्वांचं अभिनंदन करतो. वारकरी संप्रदायाची साधना करणारा जो साधक आहे त्या साधकावरती आपल्या मुलापेक्षा सुद्धा जास्त प्रेम करणारे श्रोते माझ्या समोर येऊन बसलेले आहेत. या सर्व श्रोत्यांच्या चरणी, माता भगिनींच्या चरणी मी मनापासून प्रणाम करतो. रामायणावर खूप खूप ज्यांचं प्रेम आहे असे आदरणीय कुमार महाराज, तेही या ठिकाणी टाळ घेऊन उभे, त्यांच्याही चरणी वंदन करतो. आज जे आवर्जून रामायण सांगायला इथं उपस्थित राहिले आणि रामायणातला ज्यांचा प्रगाढ असा अभ्यास आहे, गाढा अभ्यास आहे. मी खूप खूप लहान होतो आणि आजही खूप लहान आहे, त्या काळापासून ज्यांना चांगलं ओळखतो असे आमचे केळगावचे पाटील, तेही इथं उपस्थित झालेले आहेत. त्यांचेही मी मनापासून अभिनंदन करतो, नतमस्तक होतो. खरं म्हणजे या सगळ्यांना गोळा करण्याचं काम आणि सगळ्यांना एका जागेवर आणण्याचं काम परमेश्वराशिवाय कोण करू शकत? जागे नाही तुम्ही? हे सगळ्याला एकत्र आणण्याची ताकद फक्त कोणाच आहे? आदरणीय महाराजामध्ये आहे. आणि म्हणून त्यांच्याही चरणी वंदन करतो, सेवेला प्रारंभ करतो. सेवेला प्रारंभ करण्याच्या पूर्वी एक तुम्हाला छोटी विनंती करतो. इथं कुणी येऊन बसायचंय का अजून? असं आहे का? थोडे तरी पण एक 4-4 फूट अजून थोडं पुढे आलात तर बरं होईल. हे अंतर जरा जास्त पडतंय. बसू तो इकडच्या बाजूला पुन्हा त्यांना आल्यावर थोडं या 4-4 फूट या. ऐका, या 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 हळूच या, व्यवस्थित या, छान छान या या या. शानी शानी माणसं पुढे या या. विठ्ठल विठ्ठल माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही पुढे आलात, मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि खरं सांगा, तुमच्या उभ्या आयुष्यात एवढ्या प्रेमानं तुम्हाला कोणीतरी पुढे बोलवलं का? उलट तुम्ही जर पुढे येऊन बसलेला असाल तर आतापर्यंत बऱ्याच लोकांनी तुम्हाला मागे ढकललं असेल, बरोबर? मी तुम्हाला पुढे का बोलवलंय त्याची 2 उत्तरं सांगतो. पहिलं उत्तर, ही एवढीच एक जागा पुढे येऊन बसण्यासारखी जागा आहे म्हणून पुढे बोलवलं. दुसरं कारण सांगतो मी तुम्हाला पुढे का बोलावलं. जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय हाच संप्रदाय असा आहे, तो मागच्या लोकांना पुढे घेणारा संप्रदाय. दुसरीकडे तुम्हाला हे औदार्य पाहायला मिळणार नाही. ते जरी म्हणत असले आपल्या भाषणातून, कुमार महाराज ते जरी म्हणत असले, लोक तळागाळातील जनतेसाठी असं जरी म्हणत असले तरी ते तसं काहीच नसतं. उलट तळातली जनता गाळातच कशी जाईल याच्यासाठी प्रयत्न असतात. मी तुम्हाला पुढे बोलावलंय. आता जबाबदारी तुमच्यावर आहे. काय जबाबदारी आहे? कीर्तनात जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणण्याचा योग येईल तेव्हा मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. टाळी वाजवण्याचा जेव्हा जेव्हा योग येईल तेव्हा तेव्हा सर्वांनी टाळी वाजवायची. तुम्ही इमानदारीने ऐका, भजन करा. मी इमानदारीने 9 वाजता थांबतो. तुमच्याकडून जर बेईमानी झाली तर माझ्याकडून सुद्धा वेळ वाढण्याची शक्यता आहे. मग 10:30-11 सुद्धा वाजू शकतात आणि मला 9 ते 11ची मी सवय आहे. म्हणून लक्षात ठेवा, हे बरोबर 9ला थांबावं असं जर वाटत असेल तर तुम्ही इमानदारीने सगळेजण भजन करा. विठ्ठल विठ्ठल. मी तुमचं अभिनंदन करतो आणि
एक छोटी विनंती करतो, माझ्याकडे लक्ष द्या. एक छोटी विनंती करतो, ऐका, लक्ष द्या. विनंती अशी आहे, जर आपल्यापैकी कोणाकडे मोबाईल असेल, बहुतेक माझा अंदाज आहे आपल्यापैकी कोणाकडेच मोबाईल नसेल, पण जर चुकून कोणाकडे मोबाईल असेल तर आपण त्याचं नरड दाबून ठेवा. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सांगा, सध्या मी कीर्तनात बसलोय, 9च्या नंतर बोलू. त्यांना काय असेल ते तुम्ही 9च्या नंतर बोला. आता कीर्तन चालू असताना फेसबुक, व्हॉट्सअप, युट्यूब, ट्विटर हे असलं काहीतरी बघत बसायचं. मी जीवाचं रान करून तुमच्या समोर बोलतोय आणि तुम्ही मोबाईल चिवडीत बसायचं, असं काही करू नका. ज्यांना स्वतःला बंद करता येत नसेल त्यांनी शेजाऱ्याकडून बंद करून घ्या. पण आता लक्ष चांगलं द्यायचं. 1 सेकंद सुद्धा माझ्या वेळेचा तुम्ही माझा वाया घालवायचा नाही. मोठ्या प्रेमाने विठ्ठल विठ्ठल म्हणा आणि मोठ्या प्रेमाने टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल. शिवेकरिता घेतलेला अभंग संत निळोबारा यांचा आहे. आणि महाराज या अभंगातून, ऐका ऐका, महाराज या अभंगातून लक्ष द्या, संत कृपेनं, सद्गुरु कृपेनं आपल्या जीवनातील झालेली पूर्णता स्पष्ट करतात. लक्ष द्या जरा. प्रत्येक मनुष्याचं जीवन हे अपूर्ण आहे, अपूर्ण आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणती तरी, कशाची तरी, कसली तरी काय असते, अपूर्णता असते. ऐका, पूर्ण आहे आणि जीव आहे असा या अवनी तलावर एकही जीव नाही. प्रत्येक जीवाच्या जीवनात कोणती तरी, कशाची तरी, काहीतरी काय आहे, अपूर्णता आहे. लक्ष चांगलं द्या. प्रत्येक जीवाच्या जीवनात अपूर्णता का आहे तर त्याचं उत्तर सांगतो, सैद्धांतिक उत्तर सांगतो. ते उत्तर जर आपल्याला कळालं तर मला इथे आल्याचा आनंद होईल. प्रत्येक जीवाच्या जीवनात अपूर्णता का आहे त्याचं उत्तर आहे जीव आहे म्हणून. म्हणूनच मी अगोदर म्हटलं होतं हे उत्तर कळालं तर मला आनंद होईल, पण हे उत्तर तुम्हाला कळालं नाही हे मला कळालं. नीट ऐका. प्रत्येक जीवाचं जीवन कसं आहे, अपूर्ण आहे, अपूर्ण आहे. कोणती तरी अपूर्णता प्रत्येकाच्या जीवनामध्ये असते. ऐका, जोपर्यंत जीव दशा शिल्लक आहे, जीव दशा शिल्लक आहे तोपर्यंत जीवन अपूर्णच असतं. अजून बोलतो, जोपर्यंत तुम्ही स्वतःला जीव समजता तोपर्यंत अपूर्णता ही राहतच असते. जोपर्यंत तुम्ही स्वतःला परिच्छिन्न समजता, अल्पज्ञ समजता, अल्पशक्तिमान समजता, क्लेशानं युक्त समजता, सांगू का, जोपर्यंत तुम्ही स्वतःला काहीतरी समजता तोपर्यंत जीवन कसं आहे, अपूर्ण आहे. किती गोड भाषा आहे ज्ञानोबारायाची. ज्ञानोबाराया असं म्हणतात, आम्ही जहालो ऐसे जो म्हणे तो काहीच नव्हे. लक्षात ठेवा, आपण जोपर्यंत स्वतःला काहीतरी समजत असतो तर ते काहीतरी समजणं हेच आपल्या जीवनातल्या अपूर्णतेचं लक्षण आहे. आपण स्वतःला काहीतरी समजत असतो, रावसाहेब, भाऊसाहेब, अण्णासाहेब, काकासाहेब, दादासाहेब समजत असतो की नाही. या मंडपात येताना ते समजतच आत शिरतो. मायबाप, माझी विनंती आहे,
जसं मंडपात येताना पायातली चप्पल बाहेर काढायची असते, तसं मंडपात येताना आपली समजुती समजणं सुद्धा बाहेर काढायचं असतं. लक्ष द्या जरा. प्रत्येकाच्या जीवनात कोणती तरी काय आहे, अपूर्णता आहे. प्रश्नच नाही, वादच नाही. बघा, एकदम सोपं करतो. एखादा मनुष्य कोट्याधीश असतो, कोट्याधीश. मग त्याच्या जीवनात कशाची अपूर्णता आहे? त्याच्याही जीवनात अपूर्णता असते. घरी दिवा लावायला कोण नसतं याची. म्हणजे काय? पोटी पुत्र संतान नाही याची काय असते? अपूर्णता. म्हणजे त्याच्याकडे संपत्ती आहे पण संतती नाही, ही काय आहे? अपूर्णता. एखादा असा असतो, त्याच्या घरी दिवा लावण्याकरता डझनभर लेकरं असतात. डझनभर म्हणजे म्हणा की 12. आता त्याच्या घरी कशाची अपूर्णता आहे? त्याच्या घरी दिव्यात घालायला तेल नसतं, याची अपूर्णता आहे. लक्षात आलं? म्हणजे त्याच्याकडे संतती आहे पण संपत्ती नाही, ही काय आहे? अपूर्णता. काही लोक असे असतात, त्यांच्याकडे संतती आहे, संपत्ती सुद्धा आहे, मग त्याच्याकडे कशाची अपूर्णता आहे? सत्ता नाही, ही काय असते? अपूर्णता. त्याकरता ते लोक बेचैन असतात, तडफडत असतात, सत्ता नसल्यामुळं. बरोबर? म्हणजे सत्ता नसणं ही त्याच्या जीवनातली अपूर्णता. लक्ष द्या माझ्याकडे. त्याच्या पुढे सांगतो, काही लोक असे आहेत की त्यांच्या जीवनात संतती आहे, संपत्ती आहे, सत्ता सुद्धा आहे. आता त्यांच्या जीवनात कशाची अपूर्णता आहे? हो, पण ऐका, त्यांच्याही जीवनामध्ये अपूर्णता असते. कोणती? आरोग्य नाही याची. डॉक्टरने त्यांना सांगितलेलं असतं, गोड खाऊ नका, तेलकट खाऊ नका, तिखट खाऊ नका, आंबट खाऊ नका, खारट खाऊ नका, माती. बस आता माती खाऊ नका एवढंच डॉक्टरचं सांगायचं राहिलेलं असतंय. नाहीतर हे खाऊ नका आणि ते खाऊ नका. माझ्या मुद्द्याकडे नीट लक्ष द्या. म्हणजे काय सिद्ध होतंय? प्रत्येक माणसाच्या जीवनात, प्रत्येक जीवाच्या जीवनात कोणती तरी, कशाची तरी काय आहे? अपूर्णता आहे. प्रश्नच नाही, वादच नाही. आता बघा ना, आता हे मृदंगाचार्य, हे गायनाचार्य, किती गोड गोड इथे लोक आहेत, किती सुंदर लोक आहेत. आता हे शहाजीराजे किती गोड मृदंग वाजवतात. म्हणून जर आपण यांना म्हटलं शेवटची चाल म्हणा, जमेल का? नाही जमणार, नाही जमणार. म्हणजे त्यांना उत्कृष्ट मृदंग वाजवता येतो पण गायन करता येत नाही, ही त्यांच्या जीवनात काय? अपूर्णता. आता आमचे आदरणीय पाटील केळगावकर किती गोड चाल म्हटले. म्हणून जर आपण त्यांना म्हटलं विठोबा रुक्माईच्या नंतर तुम्ही मृदंग वाजवा, जमेल का? नाही जमणार. म्हणजे पाटलांना गायन येतं, गायन येतं पण वाजवायला येत नाही. ही त्यांच्या जीवनात काय आहे? अपूर्णता. नीट कीर्तन आहे का? नीट कीर्तन आहे का? यांना वाजवता येतं, गाता येत नाही, ही अपूर्णता. यांना गाता येतं पण वाजवता येत नाही, ही अपूर्णता. आणि यांच्या वाजवण्यातलं आणि यांच्या गायनातलं, या दोन्हीतलं मला काहीच कळत नाही, ही माझ्या जीवनातली काय आहे? आता बरं वाटलं ना? आता बरं वाटलं, बरं वाटलं. आणि आता पुढे ऐका, यांच्या वाजवण्यातलं, यांच्या गायनातलं आणि ह्या कीर्तनातलं तुम्हाला काहीच कळत नाही, ही तुमच्या जीवनातली. अर्थ इतकाच आहे, अपूर्णता ही प्रत्येकाच्या जीवनात असते. दादानो, स्वतःला तुम्ही देवाहून मर्क समजणं हीच काय आहे? अपूर्णता. अल्पज्ञ समजणं, अल्पशक्तिमान समजणं, परिच्छिन्न समजणं, लहान समजणं, स्वतःला संकोचित समजणं हीच काय आहे? अपूर्णता.
संकोचो निकारे संकोचो निकारे तारी वाजवा संकोचो निकारे संकोचोनी कारे झालाशी लहान घेई अपोषण ब्रह्मांडाचे. लक्ष नीट द्या. स्वतःला आपण अपूर्ण समजू लागलो. वास्तविक पाहता आपण सच्चिदानंद आहोत, बरोबर. वास्तविक पाहता आपण अमर आहोत. वास्तविक पाहता आपण चैतन्य स्वरूप आहोत. पण असं असताना सुद्धा आपण आपल्याला लहान समजू लागलो, मर्क समजू लागलो. कुठल्या तरी गावाचा, कुठल्या तरी नावाचा, कुठल्या तरी देहाचा, कुठल्या तरी जातीचा, कुठल्या तरी आश्रमाचा, कुठल्या तरी वर्णाचा, कुठल्या तरी पंथाचा, कुठल्या तरी धर्माचा. असं आपण स्वतःला काहीतरी समजू लागलो आणि स्वतःला काहीतरी समजणं हीच माणसाच्या जीवनातली काय आहे? अपूर्णता आहे. लक्ष द्या, ही अपूर्णता आहे. आणि आता पुढे बोलतो, ही जी अपूर्णता आहे जीवाच्या जीवनातली, ही अपूर्णता आपण स्वतःहून निर्माण केलेली आहे. आपला आपण बांधलेला गळा, किंवा तुकोबारायची भाषा आहे, माझा मीच झालो शत्रू, कैचे पुत्रदारा कैचा मित्रू, काचया घातला पसरू, अहो जगद्गुरु तुका म्हणे. लक्ष द्या, अपूर्णता आपणच निर्माण केले. कशी निर्माण केले? एकदम सोपं सांगतो, ऐक. अपूर्णता कशी निर्माण केली? लक्ष द्या, लक्ष द्या. ते मीठ माहित आहे तुम्हाला? मीठ माहित आहे? विहिरीच्या पाण्यापासून मीठ बनवतात का बोरच्या पाण्यापासून मीठ बनवतात? समुद्राच्या पाण्यापासून. जागे तुम्ही, समुद्राच्या पाण्यापासून. अगदी बरोबर. कसं बनवलं जातं? पौर्णिमेला समुद्राला भरती येते, बरोबर. समुद्र असा पसरतो, विस्तीर्ण होतो. नंतर त्याला ओहटी येते, पुन्हा तो मागे जातो. पण जेव्हा तो मागे जातो तेव्हा भरती आल्यानंतर समुद्राच्या काठावरती खाडे असतात, बरोबर. खाडे असतात आणि त्या खाड्यामध्ये ते पाणी काय होतं? साठतं. त्याला जेव्हा ओहटी येते तेव्हा बाकीचं पाणी मागे जातं, पण खाडीत थांबलेलं पाणी खाडीला सोडून मागे जात नाही. आणि मग त्या खाडीतल्या पाण्यावर विशिष्ट प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यापासून मीठ बनवलं जातं. जागं राहायचं, लक्ष द्यायचं कीर्तनाकडे. उत्तर द्या मला. वास्तविक पाहता ते खाडीतलं सुद्धा कोण आहे? पाणीच आहे. ते पाणी म्हणजे कोण आहे? अहो मुळात ते कोण आहे? समुद्रच आहे, पाणीच आहे ना, समुद्रच आहे ना. परंतु त्याच पाण्याला मीठ का बनावं लागलं? त्याच पाण्यावर प्रक्रिया का करता आली? उत्तर आहे, ते पाणी
आपल्या मूळ स्वरूपात परत गेलं नाही म्हणून, किंबहुना त्यानं आपल्या स्वरूपाला सोडलं म्हणून, बरोबर, ते आपल्या स्वरूपापासून वेगळं झालं म्हणून त्याच्यावर प्रक्रिया केली गेली आणि काय बनलं गेलं ते मीठ. वास्तविक पाहता ते कोण आहे? समुद्र आहे. पण मीठ बनावं लागलं, मग त्याला आकार आला, काहीतरी परिमाण आलं, मग रेल्वेचा ट्रॅक लागला जातो आणि त्याला बोगीत भरलं जात. कोणाला? समुद्र. पुन्हा त्याला ट्रक मध्ये भरलं जात. कोणाला? समुद्राला. नंतर ते दुकानात येत, नंतर ते मापात येत. कोण? मीठ आहे ते. ऐका पुढं, नंतर ते पिशवीत येत. 5 किलो मीठ दे, आपण पिशवी घेऊन जातो. पिशवीत येत. कोण? काय करा, तुमच्याकडे चौकशी समिती नेमा आणि मीठ म्हणायचं का समुद्र म्हणायचं हे मला पुढच्या वर्षी सांगा. पुढे ऐका, नंतर ते स्वयंपाक घरामध्ये आमच्या भगिनीकडे भरणीत येत. कोण? अरे ते समुद्र आहे वय. कोण आहे ते? मीठ आहे वय ते. अहो ते मुळात कोण आहे? समुद्र आहे, पाणीच आहे. परंतु त्याच्यात किती बदल झाला आणि त्याला किती लहान व्हावं लागेल. ऐका पुढं, का झालंय हे सगळं? का घडलं? त्यानं आपल्या मूळ स्वरूपाला सोडलं म्हणून, मूळ स्वरूपातून ते वेगळं झालं म्हणून. पुढे ऐका, तेवढ्यावर नाही भागत. मग घरी महाराज आलेले असतात. मग महाराजांना विचारलं जातं, बाबा काय करायचं जेवायला? मग ते सांगतात, काही नाही, गरम ज्वारीची भाकरी करा आणि हिरव्या मिरच्याचा ठेचा करा. ऐका, लक्ष द्या बघ, लक्ष. मग बाई काय करते बिचारी? तव्यावर अशा गरम भाकरी करते आणि मग त्या तापलेल्या तव्यावर 10-15 हिरव्या तिखट म्हणू का लवंगी म्हणू अशा मिरच्या टाकते आणि मुठभर बोला मीठ टाकलं जात आणि असं भाजलं जात. कोणाला? मिठाला. कोणाबरोबर? मिरची बरोबर. कोणत्या? हिरव्या. कसल्या? तिखट. ठसका लागत नसेल का? बेजारी होत नसेल का? कोणाची? मिठाची. पण आता काय करतो? आता भाजलं. कोणाबरोबर? हे सगळे भाजलेलेच आहेत बऱ्यापैकी. काही लक्ष देते की? समजतंय ना? आता ठसका लागला तरी काय करता? एकदा भाजलं की सगळं सोसावंच लागतं. बरोबर आहे ना? कुणाचं चाललंय हे? अजून मिठाचं. लक्ष द्या, तेवढ्यावरती बाई थांबत नाही. नंतर ती काय करते? ते खाली घेते सगळं आणि पाटा वरवटा, बरोबर आहे का, त्याच्यामध्ये त्याला असं चांगला काय करते? रगडते. कोणाला? कोणाच्या बरोबर? तुम्हाला असं वाटत असेल, वाटतंय का बरं मी हे मिठाच सांगायला इथं आलं असं वाटतंय का तुम्हाला? हे मी मिठाबद्दल नाही बोलत. मग अरे वा, ते पोरग म्हणतंय माणसाबद्दल बोलता तुम्ही. अरे वा, 28 वर्षाच्या सप्त्याचं कल्याण झालं म्हणेल, उपयोग झाला म्हणेल. काय पोरानं उत्तर दिलं? माणसाचं बोलता म्हणताय तुम्ही. हे मी माणसाचं बोलतोय, हे बारक्या लेकराला देगावातल्या कळायला लागलं. माणसांना कधी कळायचं देव जाणे. लक्षात येते तुमच्या? चांगला भाजला जातो. चला, मला इतकंच आपल्याला म्हणायचंय, हे भाजणं
हे चिरडणं, हे भरडणं, हे पोत्यात येणं, पिशवीत येणं, मापात येणं, हे सगळे हाल, सगळ्या वेदना सहन कराव्या लागल्या. कोणाला? मुळात ते कोण आहे? समुद्र आहे. अरे पाणी आहे, समुद्र आहे, पण त्याला हे सगळं सोसावं लागलं. त्याचं एकमेव कारण ते आपल्या स्वरूपापासून वेगळं झालं. तुम्हाला वेगळं होण्याचा जास्त नाद आहे ना, का नाही लक्षात येत? वेगळं झालं की हे सगळं सोसावं लागेल. वेगळं झालं की तकलीफ आहे. ऐका जरा, का बरं त्याच पाण्याला मीठ बनावं लागलं? त्याचं उत्तर आहे ते वेगळं झालं म्हणून. जेव्हा ते पाणी जो समुद्र ओहटी येते होते मागे जातो, तेव्हा ते पाणी माग गेलं. कुठं थांबलं? कुठं थांबलं? खाडीत थांबलं. खाडीचा जास्त नाद केल्याचा तो परिणाम आहे. लक्षात येत नाही लवकर. ते थांबलं कुठं? खाडीत थांबलं. माझी विनंती आहे, जास्त नाद खाडीचा करू नका. जाऊ दे, अजून सोपं करतो. समजलं? बरं झालं. खाडी सांगू मी तुम्हाला. खाडी सांगतो. खाडी ऐका. कोण? 3 खाड्या सांगतो. पहिली खाडी सांगतो, शुद्ध निखळ चैतन्य ब्रह्मतत्व म्हणजे पाणी आहे. पण ते खाडीत थांबलं. कोणत्या? माया या खाडीत थांबलं. माया या खाडीचा त्यानं आश्रय केला आणि त्याचा परिणाम त्याला ईश्वर बनावं लागलं. दुसरी खाडी आहे कोणती? कल्पना आणि अविद्या. या कल्पना अविद्येच्या खाडीमध्ये थांबलं की त्याला जीव बनावं लागलं. आणि तिसरी खाडी आहे माझे माझे. या माझे माझेच्या खाडीमध्ये थांबलं की त्याला बद्धता हे नाव येतं. कल्पना अविद्या. तेने झाला जीव. मायोपादेशिव बोली जेते. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. घेऊन या छंद माझे माझे. लक्ष द्या, जे पाणी खाडीत थांबलं नाही, ज्याने खाडीचा मोह सोडला, त्यांना या पुढच्या हाल अपेष्टा भोगाव्या लागल्या का त्या पाण्याला? नाही. ह्या सगळी पुढची दुःखाची मालिका कोणाच्या नशिबाला आली? ज्या पाण्याने खाडीचा आश्रय घेतला, त्यालाच या सगळ्या दुःखाला काय करावं लागलं? सामोरं जावं लागलं. माझ्या बोलण्याचा आशय समजून घ्या. आशय इतकाच आहे, मुळात ते मीठ नसून कोण आहे? पाणीच आहे. नवे तो ते पाणी म्हणजे कोण आहे? समुद्र आहे. परंतु त्याच्या जीवनात ही सगळी दुःखाची मालिका सुरू झाली. ही सगळी अपूर्णता सुरू झाली. मग आता ऐका, त्याच्या जीवनात जर पूर्णता हवी असेल, हे भाजणं, चिरडणं, भरडणं, पोत्यात मापात येणं, हे सगळीच अपूर्णता, दुःख नष्ट व्हावं अशी जर इच्छा त्या मिठाला असेल, तर त्या मिठानं काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? ज्याच्यातून बाजूला झाल्यामुळं हे आलं, त्याच्यातच गेल्यानंतर ते अपूर्णता नष्ट होते. म्हणून त्या मिठानं एक करावं, कमरेला मोठा दगड बांधावा आणि समुद्रात उडी टाकून जीव द्यावा. आता मिठाला कंबर असती का? नीट ऐका, त्याच्या समोर एवढाच पर्याय. कोणाच्या समोर? मिठाच्या समोर एवढाच पर्याय. ज्याच्यातून वेगळं झालं त्याच्यातच गेलं की जीवनातली अपूर्णता नष्ट होते. दृष्टांत चगळत बसू नका. शितांताकडे लक्ष द्या. या जीवाच्या जीवनात अपूर्णता का निर्माण झाली? तर त्यानं आपल्या स्वरूपाला सोडल्यामुळं, स्वरूपाहून वेगळं झाल्यामुळं.
मग आता त्याच्या जीवनात जर पूर्णता यावी असं वाटत असेल तर एकच पर्याय आहे, त्याच स्वरूपामध्ये पुन्हा गेलंच पाहिजे. थोडक्यात देवाहून वेगळं झाला म्हणून दुःखाची अपूर्णता सुरू झाली. आता ती दुःखाची मालिका नष्ट व्हावी असं वाटत असेल तर त्या देवाकडेच पुन्हा जीवानं गेलं पाहिजे. आणि मग देवाकडे जाण्यासाठी, देव स्वरूपाची अनुभूती येण्यासाठी, आपल्या स्वरूपाची अनुभूती येण्यासाठी त्याला सहकार्याची काय आहे, गरज आहे. रस्ता परमार्थाचा असू द्या अथवा रस्ता संसाराचा असू द्या, दोन्हीही मार्गात मार्गदर्शकाची गरज आहे. दोन्ही मार्गात मार्गदर्शकाची काय आहे, गरज. प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्य अवश्य पाहिजे आचार्य. अपमते भजताराया अनेक अपाया माझी पडे. चांगला आहे का? रस्ता परमार्थाचा असू द्या मार्गदर्शकाची गरज आहे, रस्ता संसाराचा असू द्या मार्गदर्शकाची गरज आहे. जरा लक्ष द्या. आमचे वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुदेव घुले बाबा, विठ्ठल महाराज घुले बाबा, ते पाठामध्ये सांगत असताना असं म्हणायचे, बुवा संसारात मार्गदर्शक नाही भेटले तरी चालेल, पण परमार्थात मार्गदर्शक भेटलेच पाहिजेत. आणि पुढे सांगतो ते म्हणायचे भेटलेले योग्य भेटले पाहिजे. ऐका जरा, संसारात मार्गदर्शक जर नाही भेटले तर होणार नुकसान कालांतराने भरून निघू शकत, पण परमार्थात मार्गदर्शक जर नाही भेटले तर होणार नुकसान कित्येक तरी जन्म घ्यायला लावल्याशिवाय राहत नाही. म्हणून दादानो, परमार्थात योग्य मार्गदर्शक भेटलेच पाहिजे. योग्य मार्गदर्शक परमार्थात भेटले पाहिजेत. ऐका, त्याची आवश्यकता आहे. जेव्हा योग्य मार्गदर्शक जीवनामध्ये भेटतात तेव्हाच खऱ्या अर्थाने जीवनातली अपूर्णता नष्ट होते. संत निळोबाराय सांगतात, आमच्या जीवनात सद्गुरूची कृपा झाली आणि त्या कृपेचा परिणाम. आता बोलू आठवली म्हणून लगेच सांगतो. 18व्या अध्यायात ज्ञानोबाराय बोलतात, तै सत्वशुद्धी सहाकारे गुरु कृपामृत तुषारे साशिंदले बोधे ओसरे द्वैत धन्य. श्री गुरुची कृपा झाली, तुक ज्ञानोबाराय सांगतात, आणि त्या कृपेचा परिणाम जीवनातली अपूर्णता काय झाली, संपली. जीवन पूर्ण झालं, जीवन तृप्त झालं. जीवन पूर्ण झालं म्हणजे नेमकं काय झालं याचं उत्तर संत निळोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात.
बरवे झाले आत्माराम हृदय आले. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संत निळोबाराय सद्गुरु कृपेने ऐका आपल्या जीवनातली झालेली पूर्णता स्पष्ट करतात. काय झालं? आत्माराम हृदय आले. हे झालं आणि हे जे घडलं त्याच्याबद्दल समाधान व्यक्त करताना त्यांची भाषा काय आहे? बरवे झाले. बरवे झाले, बरवे म्हणजे चांगलं झालं, चांगलं झालं. जर ऐका, संसारातलं चांगलेपण वेगळं आणि परमार्थातलं चांगलेपण वेगळं. संसारातला बरेपणा वेगळा आणि परमार्थातला बरेपणा वेगळा. सांगतो, संसारातलं बरवेपण हे सापेक्ष असतं आणि परमार्थातलं बरवेपण हे निरपेक्ष असतं. नाही कळलं? सोपं करतो. संसारातलं बरवेपण हे कोणाच्या तरी सापेक्ष असतं. नाही कळलं? त्याच्यापेक्षा हे बरं असं असतं. खरं ते बरं नसतं. नाही कळलं का अजून? म्हणजे मुळात तसं ते बरं नसतं, पण त्याला बाबा त्याच्यापेक्षा हे बरं आहे. तसं जातवान ते बरं नसतंच, खरं ते बरं नसतंच, पण त्याच्यापेक्षा हे बरं. म्हणून नाही का, संसारातला बरवेपणा हा सापेक्ष आहे, परमार्थातला बरवेपणा हा निरपेक्ष आहे. त्याच्या पुढे पुन्हा बरव पण काही शिल्लक राहिलेलं नसतं. बघा, तुम्हाला पटवून देतो, संसारातला बरेपणा चांगलेपणा हा कोणाच्या तरी सापेक्ष असतो. त्यापेक्षा हे बरं असं. काय झालं? ऐका रे पोरांनो, एक मुलगा पेढे वाटत होता. लहान होता असेल, काहीतरी 4थी 5वीला 5वी 6वीला काहीतरी असेल. पेढे वाटत होता. पेढे वाटता वाटता त्याने त्याच्या बापाला पेढे दिले. बाबा पेढे घ्या. बापाने विचारलं का रे? त्याने सांगितलं 5 झालो. काय झालो? 5 झालो. वडिलांनी विचारलं तो 5 झाला? म्हणे हो. तो तेवढ्यावर नाही थांबला. बाबा आणखीन एक पेढा घ्या. म्हटलं का? फर्स्ट क्लास 5 झालो. मग तर धक्काच बसला बापाला. बापाला माहित होता हा किती सहस्र बुद्धी आहे तो, आणि हा 5 कस काय झाला? कारण बापाला माहित होतं ते त्याचं पोरग असल्यामुळं हा किती निर्बुद्ध आहे, आणि हा 5 कस काय झाला? शिवाय फर्स्ट क्लास आहे. बापाने त्याच्या हाताला धरलं. चाल म्हणाले तुझ्या गुरुजीकडं. तुला 5 कसं केलं? आणि पहिला नंबर गुरुजीकडे चाल. कारण तो बाप जुन्या काळातला होता. जाऊ दे, आताचा बाप असलं बरं झालं का? 5 झाला ना, जाऊ दे चल, कसा का होईना. पण त्याने नाही ऐकलं. तो म्हणला हे मला माहितच आहे ह्याची लायकी काय आहे, आणि शिवाय फर्स्ट क्लास. चाल गुरुजीकडे. गुरुजीकडे गेले. गुरुजीला विचारलं, गुरुजी हा 5 झाला म्हणतोय? म्हणे हो. तुम्ही 5 केले याला? म्हणे हो मीच 5 केलं. अहो गुरुजी याला 5? हो केलं. अहो नसताना हा फर्स्ट क्लास 5 झाला म्हणतोय. गुरुजी म्हणले बरोबर आहे. तुम्ही याला फर्स्ट क्लास दिला? म्हणे हो. अहो काय गुरुजी, अहो काय याची बुद्धी, हा किती निर्बुद्ध आहे, मला चांगलं माहिती आहे, माझा मुलगा आहे तो. ते म्हणले बरोबर आहे तुमचं, पण तरी सुद्धा मी याला फर्स्ट क्लास दिलाय. म्हटलं कसं काय? कशी याची परीक्षा घेतली सांगा? गुरुजी म्हटले तुम्ही म्हणताय ती गोष्ट खरी आहे. बस, तुम्ही म्हणताय ती गोष्ट खरी आहे. बस. गुरुजी काय म्हटले? हा निर्बुद्ध आहे हे जे तुम्ही म्हणताय ना, हे बरोबर आहे. हो ना, मग म्हणताय तुम्ही याला फर्स्ट क्लास कस काय दिला? कशी याची परीक्षा घेतली ती तरी सांगा. म्हणे सांगतो. काय म्हणे? मी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला. सगळे विद्यार्थी जमा केले
आणि विद्यार्थ्यांना मी प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला? नवा पंचे किती? नवा पंचे किती? मग काय झालं? म्हणलं एक जणांना सांगितलं 32, एक जणांना सांगितलं म्हटले 34, एकानं सांगितलं 35, चौथ्यानं सांगितलं 37, पाचव्यानं सांगितलं 40, यानं सांगितलं म्हटले 42. तुमच्या नाही काही ध्यानात आलं? गुरुजी म्हणाले हा कधीतरी 45 म्हणेलच की. म्हणजे बाकीच्या पेक्षा हा उत्तराच्या जरा जवळ आलाय. 42चा हा कधीतरी 45 वर जाईलच की. याने या बाकीच्या पेक्षा हा काही शिरलं नाही डोक्यात. याला सापेक्ष बरा म्हणतात. संसारातलं बरवेपण हे सापेक्ष असतं, परमार्थातलं बरवेपण हे निरपेक्ष असतं. म्हणून ऐका, बरवे झाले, बरवे झाले. काय बरं झालं? अपूर्णता गेली. काय आली पूर्णता? आत्माराम हृदय आले. आता पुन्हा प्रश्न असा आहे, नको रे विकू करू नको, हायाच राहू दे. आत्माराम हृदय आले. आत्माराम हृदयी आले हे बरवे झाले. गंमत अशी आहे, मग आत्माराम हृदयात आले असं संत निळोबाराय म्हणतात. मग अगोदर आत्माराम हृदयात नव्हते का? बोला ना, तुम्ही जागेत राहीत की आत्माराम अगोदर हृदयात होतेच की. मग जर होते तर हृदय आले म्हणण्याची आवश्यकता काय आहे? आता तुम्ही वैरागून इथं आले, बरोबर आहे का? बरोबर आहे का? इथे होते म्हणून आले का नव्हते म्हणून आले? बोला की नव्हते म्हणून आले. म्हणजे आले हा शब्द प्रयोग कधी होऊ शकतो? त्याच्यासाठी अगोदर ते नसले पाहिजेत, बरोबर? आत्माराम हृदय आले. आले ज्या ते आत्माराम हृदय आले अशी भाषा आहे संत निळोबारायाची. त्याचा अर्थ अगोदर हृदयात आत्माराम नव्हते. म्हणते नव्हते का होते? अगोदर हृदयात आत्माराम होते का नाही? होतेच ना. मग होते तर आले म्हणायची काय गरज आहे? ऐकताय ना तुम्ही? लक्ष द्या, लक्ष द्या गड्या. आता विक्षेप नका करू, 20 मिनिटं राहिले, लक्ष द्या. आत्माराम, आत्माराम राहू द्या, राहू द्या, ते राहू दे, जेवढे राहिले तेवढे राहू दे. आता राहू दे, त्यांना आता राहू दे, ठेवा, राहू दे. या भरपूर झाले की आपल्याला, एवढे भरपूर आले. आत्माराम हृदयी आले. अगोदर मग आत्माराम हृदयात नाहीत का? आहेतच ना. मग आहेत तर आले म्हणायची काय गरज आहे? आले कधी? आले हा शब्द प्रयोग कधी येऊ शकतो? त्या नव्हते तर मग आले. मग अगोदर तुमच्या माझ्या हृदयात आत्माराम नाही का? परमात्मा नाही का? राम नाही का? सांगा, राम नाही का? कोणाकडे राम नाही? बोला बोला, राम कुठं नाही? सर्वागती देहादेही कुठं नाही आत्माराम, कुठं नाही सांगा. मग अशी भाषा का आली? बस त्याचं उत्तर द्यायचंय. आता उत्तर देतो. उत्तर असं आहे, वस्तू असणं वेगळं, वस्तू असणं वेगळं आणि वस्तू माहीत असणं वेगळं. वस्तू असूनही वस्तू जर माहीत नसेल तर ती वस्तू नसल्यातच संपलं की. तुमच्या माझ्या हृदयात देव आहे का नाही? लवकर बोला. आहे. पण आपल्याला माहित आहे का? माहित नाही. आणि मग माहित नसल्यामुळं तो असूनही नसल्यातच. वस्तू असून काय उपयोगाचा आहे? ती वस्तू काय असली पाहिजे? माहित असली पाहिजे. आणि माहित असली तरच ती उपयोगात आणली जाते. एकदम सोपं करत. चिखलामध्ये कमळ असतं. चिखलामध्ये कमळ असतं आणि त्या कमळाच्या बुडाशीच बेडूक असतो. वाह वाह, नीट ऐका, बरोबर आहे. आणि त्या कमळामध्येच परागकण असतो, है ना? मकरंद परागकण असतो, बरोबर बरोबर. त्या बेडकाच्या जवळ परागकण आहे का नाही? लवकर बोला. आहे, आहे. तर मग एक बेडूक एका दिवसामध्ये
अंदाजे 1.5 छटाक परागकण खातो का 2.5 छटाक परागकण खातो? अंदाजे बोला. चुकलं तर चुकू द्या, काही बिघडत नाही. किती खातो? अंदाजे बोला ना राव. किती? 1.5 छटाक. बस. ए 1.5 छटाक म्हणते, खरे किती रे? 1.5 का 2.5? नाही. लक्ष द्या जरा चांगलं. बेडकाच्या जवळ परागकण नाही का? बोला. आहे. तरी पण तो परागकण का खात नाही? त्याचं उत्तर आहे, परागकण त्याच्या जवळ आहे पण त्याला त्याची माहिती. जमलं? लक्षात आलं? वस्तू असणं वेगळं आणि वस्तूची माहिती असणं वेगळं. आणि मग माहिती नसल्यामुळं तो बेडूक काय खातो? काय खातो? चिखल खातो. चिखल. कोण? बेडूक. कोणता? हा, चिखलातला. बरोबर. आणि हे मी कोणाचं सांगतोय? बेडकाचं सांगतोय. आणि त्याच्यासाठी एवढी बेजारी करून इथं आलोय. बेडकाने चिखल खावा, येडा ठावा सागर. अजून पुढचं बोलतो. तुम्हाला गोचिड माहिती आहे का? गोचिड गाईच्या शिंगाला असतो का शेपटीला असतो? हा, काशेला. अगदी बरोबर आहे. तर आता ऐका. आणि दूध कुठं असतं? काशेमध्ये. बरोबर. म्हणजे त्या गोचिडाला दुधाची प्राप्ती नाही का? प्राप्ती म्हणतोय दुधाची, गोचिडाला प्राप्ती म्हणतोय. अहो, प्राप्ती म्हणतोय मी. त्याच्या जवळच आहे ना दूध, त्याच्या जवळच आहे ना. मग सांगा, एक गोचिड एका दिवसात 3 मिली दूध पितो का 7 मिली दूध पितो? पेतच नाही. असं खमंग बोलतोय. अगदी बरोबर. का बरं? त्याचं उत्तर आहे, वा, माहित नाही. बरोबर आहे. माहिती नाही. बारकी पोरं जवळ पाहिजे. खरं म्हणजे माहिती नाही. आता ऐका नीट. गोचिडाला दुधाची प्राप्ती आहे पण तरी तो दूध पित नाही. त्याचं कारण माहिती नाही. म्हणजे सिद्ध काय झालं? प्राप्तीपेक्षा माहिती महत्वाची आहे ना. प्राप्त आहे पण माहित नाही, का उपयोग होतो? आणि म्हणून तो गोचिड काय पितो? रक्त पितो. एकच गोचिड असं दुसऱ्याचं रक्त पितो का सगळीच गोचड असं दुसऱ्याचं रक्त पितात? बोला की. सगळीच ना? सगळे तसेच आहेत ना? हा, हे म्हणते सगळे तसेच आहेत. बस. मायबाप, माझी विनंती आहे, करताच आलं तर समाजाचं पोषण करा, पण कोणाचं शोषण करू नका. ही हात जोड विनंती, कळकळीची विनंती आहे माझी. चला, मी 2 गोष्टी सांगितल्या. आता 3री गोष्ट सांगतो. एक भिकारी आहे, दरिद्री आहे, उपवाशी आहे, भूक लागलेली आहे, हातात ताट घेतलेला आहे, एका जागेवर बसलेला आहे, भीक मागतोय. पण तो ज्या जागेवर बसून भीक मागतोय ना, त्याच्या खाली जमिनीत 3 फूट खोल अंतरात सोन्याच्या मोहराचा हट्टा आहे. फक्त तो भिकारी नेमका कुठं बसून भीक मागतोय ती जागा मला विचारू नका. नाहीतर कीर्तन झाल्यावर लोक खोदायला जायचे. आता लक्ष द्या. त्या दरिद्री माणसाला, ऐका, त्या दरिद्री माणसाला धनाची प्राप्ती नाही का? आहे. तरी पण तो भीक मागतोय, माहिती नाही म्हणून. बस. म्हणजे या 3 दृष्टांतातून काय सिद्ध झालं? प्राप्तीपेक्षा माहिती महत्वाची आहे. प्राप्ती असूनही जर माहितीच नसेल तर उपयोग होत नाही. आणि म्हणून देव तुमच्या माझ्या हृदय मंदिरामध्ये नाही का? आहे. पण त्याची आम्हाला काय नाही? माहिती नाही. आणि ती माहिती करून घेण्यासाठी या मंडपात यायची. इथं काय यायचंय? माहिती करून घेण्यासाठी.
ओव्या देतो. ज्ञानोबाराय बोलतात, कमलकंदाने दरतुरी नांदमुख एकेची खरी, पै परागोशी विजे भ्रमरी, एरा चिखलुची उरे, पाहे पादूद पवित्रानी गोड, पाशी त्वचेची पदरा आड, ते अभेरुनी गोचीर, अशुद्ध काय निघती, सांगे निदैवाच्या परिवरी, लोहया रुतलिया आहाती सहस्रवरी, पडितेत बैसोनी उपवासू करी, का दरिद्री जे तैसा हृदयामध्ये निरामून, असता सर्व सुखाचा आरामून, की भ्रांताची कामो विषयावरी. थोडक्यात तुमच्या माझ्या हृदय मंदिरात आत्माराम असूनही आम्हाला त्याची काय नाही माहिती नाही. का माहिती नाही? भ्रम आहे म्हणून. आणि मग त्या भ्रमाची निवृत्ती कोण करतात? सद्गुरु करतात. बोध दिला मज सांगाने, मार्ग जनार्दनी बोध दिला मज सांगा ते. लक्ष द्या. मार्ग दाविला नीट, भ्रांती हे समोर गेली, दिसू लागली वाट. माझा मुद्दा इतकाच आहे, श्री गुरु सद्गुरु कृपा करतात आणि त्या कृपेचा परिणाम भ्रांती काय होते? नष्ट होते. भ्रमाची काय होते? निवृत्ती होते. भ्रम नष्ट होतो. मग भ्रमाचे प्रकार पुष्कळ आहेत. उगा आता तुम्हाला भ्रम निर्माण करायला नको, पुष्कळ त्याचा विचार आहे. मग साधकाच्या जीवनातही भ्रम असतो आणि पामराच्या जीवनातही भ्रम असतो. पामराच्या जीवनातला भ्रम निश्चयात्मक असतो आणि साधकाच्या जीवनातला भ्रम संशयात्मक असतो. पामराच्या जीवनातला भ्रम निश्चयात्मक असतो. काय? मी देहच आहे, हा भ्रम आहे निश्चयात्मक. आणि साधकाच्या जीवनातही भ्रम असतो पण संशयात्मक. म्हणजे काय? त्याला मी देह नाही हे कळालंय, पण मी कोण आहे हे कळालेलं नाही. तुम्हाला नाही का कळालं? माणसाला दोन गोष्टी कळायला पाहिजेत. काय कळायला पाहिजेत? पहिलं, माणसाला मी कोण नाही हे कळावं आणि नंतर माणसाला मी कोण आहे हे कळावं. पहिल्यांदा माणसाला मी काय नाही हे कळावं आणि नंतर माणसाला मी काय आहे हे कळावं. सुरुवातीला माणसाला हे कळावं मी काहीच नाही. नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्रह्मचारी न ग्रहीव नसतो. सुरुवातीला कळावं माणसाला मी काहीच नाही. नंतर माणसाला हे कळावं मी काहीतरी आहे, मी वासुदेव तत्वता, हे नंतर कळावं. आणि शेवटच्या टप्प्यात हे कळावं मी सगळंच आहे. सर्वं खल्विदं ब्रह्म निहन्नानास्ति किंचन. हा शेवटचा टप्पा आहे. मला वाटतं हे माझ्या भाषेत जर कळालं नसलं तर तुमची लोकशाहीची भाषा सांगू का?
तुमची भाषा सांगतो. सुरुवातीला माणसाला हे कळावं नो बडी, नंतर हे कळावं समबडी, आणि शेवटी हे कळावं एवढी बडी. आता कळलं ना? हे असं टप्प्याटप्प्याने का होईना पण आपली काय झाली पाहिजे, प्रगती झाली पाहिजे. हेतू बोलण्याचा इतकाच आहे. सद्गुरु कृपा जीवनावर होते आणि मग ते सद्गुरु भ्रम नष्ट करतात, आणि भ्रम नष्ट झाल्यानंतर प्राप्तच असलेल्या वस्तूची माहिती होते, आणि मग माहिती झाली की शब्द तोंडातून येतो, आत्माराम हृदय आले म्हणजे ते पहिलेच होते, पण ते काय झाले, माहीत झाले. मी वासुदेव आहे हे कळलं, मी चिदानंद आहे हे कळलं, मी चैतन्य स्वरूप आहे हे कळलं, मी ब्रह्म आहे हे कळलं, आणि म्हणून जीवन पूर्णतेला प्राप्त झालं. हे झालं कशामुळं, तर सद्गुरूच्या कृपेमुळं झालं. सद्गुरूने कृपा केली, सद्गुरूंनी कृपा केली, वस्तू डोळा पै दाविली. अभंगाच्या दुसऱ्या कडव्यामध्ये संत मिळोबाराय सांगतात, सद्गुरूंनी काय केली, आमच्यावर कृपा केली आणि वस्तू डोळा पै दाविली. इथं वस्तू शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म. अनेक जागेवर आलाय, अनेक ठिकाणी वस्तूला, ब्रह्माला वस्तू म्हटलंय. मला जेवढ्या वेळी आठवत्यात तेवढ्या सांगतो, नंतर तुम्ही तुमच्या सांगा. म्हणजे तुमच्या म्हणजे ज्ञानेश्वरीतल्या. फार गोड आहे ज्ञानोबाराय. हो, ज्ञानोबाराय सांगतात, हा विचारूनी अंकारू सांडीजे, मग असतीच वस्तू होईजे. चला, वस्तू म्हणजे ब्रह्म. अजून ज्ञानोबाराय बोलतात, ज्ञानोबाराय सांगतात, त्या शुद्ध परमात्म तत्वापर्यंत मन पोहोचत नाही, बुद्धी पोहोचत नाही. जे मनाची नखे न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, इंद्रियात किरजोगे काही होईल. आणि जे प्रणवा पहिलीकडे वैखरीशी जे कानडे, काही शियाही सांगडे नवेची जे वस्तू. वस्तू म्हणजे ब्रह्म. अजून एक वेळ आठवली ते लगेच सांगून टाकतो, नामरूप संबंध जाती क्रिया भेदू, हा आकाराशीच प्रवादू, वस्तूशी नाही. पुष्कळ विचार आहे, अजून भरपूर वेळ सापडतील, आपण शोधल्या पाहिजेत. चला, हेतू इतकाच आहे. तर वस्तू डोळापै दाविली, वस्तू म्हणजे ब्रह्म, चैतन्य, परमात्मा. आणि संत निळोबाराय सांगतात, सद्गुरूने आमच्यावर कृपा केली आणि आम्हाला देव परमात्मा कशाने दाखवला, डोळापै दाविली. आता पुन्हा अजून झालं की वाढवायला काय लागते बोला. हा, डोळ्याला देव दिसतो का, देवापर्यंत डोळा पोचतो का. अरे हे कातडीचा डोळा सोडा, बुद्धीचा डोळा तिथं पोचू शकत नाही. बुद्धीची दृष्टी नरिगे, इंद्रिय किर जोगे, काय होईल. आणि जे प्रणव झाले होया ते अक्षर अव्यक्त, निर्देश देश रहित, सोहमभावे उपासित, ज्ञानी दे, हा तर्काची दिठी. अरे कातडीचा डोळा सोडा, तर्काच्या डोळ्याला दिसत नाही. हा तर्काची दिठी, गोचरण हे किरीटी, ध्यान याचे भेटी, उत्कंठावा हे, हा सदा दुर्लभो मना, आपुल हे साधना. तैशी आत्मप्रभा नित्य नवी, त्याची करुणी ठाण देवी.
जो इंद्रियाचे चोरोनी जेवे तयाशीच भावे, जयाची इंद्रियाची घरा नाही विषयाचा येर धारा, तो आत्मबोधाची ओरा बहुळलाचे. जाऊ द्या, लोकांना वाटतं ह्यांचं काहीतरी चाललंय असं लोकांना वाटतंय. थोडक्यात काय, त्या शुद्ध परमतत्वापर्यंत येतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसासह. तिथं कुठल्याच इंद्रियाचा प्रवेश नाही. आणि मग डोळा दाविली कशी काय, कसं शक्य आहे? चला याचं उत्तर लगेच देऊन टाकतो. याचं उत्तर आहे, हे असं जरी असलं तर सद्गुरूची ताकद आहे, सद्गुरू ते सामर्थ्य आहे. ते डोळ्यानं दाखवू शकतात. कसे दाखवतात? 6व्या अध्यायातली ज्ञानोबरायाची उभी देतो. ज्ञानोबराय बोलतात, या कारणे मी बोलेन बोधी अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिय परिभोगवीन. इंद्रिया करवे आरोप आहे पण दावील. काय ज्ञानोबराय बोलतात? ते पहाटे विन पाहवीत, अमृते विन जीववीत, योगे विन दावीत कैवल्य डोळा. सांगू का? हे बघा, सद्गुरूची कृपा जर झाली ना तर मग हे बाकी तानातानी करून घ्यायची काही गरज नाही. योगे विन दावीत कैवल्य डोळा. मग तुमचं ते समाधी षटक, यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, काही गरज नाही, काही गरज नाही. काय व्हायला पाहिजे? सद्गुरूची कृपा व्हायला पाहिजे. सद्गुरूची. काय केलं तर रेड्याने याच्यातलं, रेड्यानं काय केलं तर याच्यातलं? रेडा कधी करतो काय यातलं? काय जाऊ द्या, नाही कळलं. हे प्राणायाम, यम नियम, आसन हे रेडा करतो का कधी? अजून बी कळलं नाही. मग जाऊ दे, काय केलं याच्यातलं सांगा रेड्यानं. पण रेड्यामुखी गर्वद्विजांचा काय काय फक्त ज्ञानोबरायची काय झाली? कृपा झाली. म्हणून ऐका, माझा मुद्दा समजून घ्या. एक तर परमार्थात आल्यावर माणसानं अधिकार कमवावा. काय कमवावा? अधिकार. आणि अधिकार कमवणं शक्य नसेल तर थोड्या मोठ्या माणसांचा आशीर्वाद तरी कमवावा. जे काम अधिकारानं होत नाही ते काम आशीर्वादानं झाल्याशिवाय राहत नाही. मोठ्याचा आशीर्वाद मिळवा. ज्ञानोबरायाची कृपा झाली आणि रेडा बोललाव. मी काय सगळं बोलतोय? सद्गुरूने कृपा केली, वस्तू डोळा पैदाविले, आनंदी आनंद, जिकडे तिकडे हा गोविंद, निळा म्हणे निष्काम, परिपूर्ण आत्माराम. अशी परिपूर्ण स्थिती, आत्माराम स्थिती प्राप्त झाली. सद्गुरु कशी कृपा करतात याच चिंतन अवघ्या 2-4 मिनिटांमध्ये मी सांगून शेवट समाप्त करतो. अगोदर मोठ्या प्रेमाने एक वेळेस आपण सर्वजण भजन करूया. विठोबा बरवे झाले आत्माराम हृदयाले. सद्गुरूंनी कृपा केली, वस्तू डोळा पैदाविली. ऐका, एक 3-4 मिनिटं फक्त शांत बसा. सद्गुरूंनी कृपा केली. सद्गुरूंनी कृपा केल्यानंतर परमात्मा डोळ्याला दिसतो. हे सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. तर मग आपल्या जीवनातली अपूर्णता नष्ट होण्याकरता आणि जीवन पूर्ण होण्याकरता जीवनावर सद्गुरूची कृपा व्हायला पाहिजे. कोणाची कृपा व्हायला पाहिजे? सद्गुरूची कृपा व्हायला पाहिजे.
तर आता थोडं लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. दाबा नरड दाबा त्याचं, ते जमत नाही काय करावं. नीट ऐका, तुमचं काय चुकलेलं नाही. 9 वाजल्यामुळे कदाचित फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं असेल. लक्ष द्या, लक्ष द्या. 2-4 मिनिटच घेतो, ऐका. सद्गुरूंनी कृपा केली की जीवनात बदल झाला. तर 2 प्रश्न फक्त मांडतो. संपूर्ण जगावर कृपा करण्याची इच्छा सद्गुरूंना असते का नसते? लवकर बोला. असते. आणि सगळ्यावर कृपा करण्याचं सामर्थ्य सद्गुरूकडे असतं का नसतं? बोला. आता बघा किती जागे आहेत तुम्ही. म्हणजे कृपा करण्याची इच्छा ही सद्गुरूकडे आहे आणि कृपा करण्याचं सामर्थ्यही सद्गुरूकडे आहे. मग कृपा का करीत नाही? बस तेवढं उत्तर द्यायचं आणि थांबायचं. सामर्थ्य आहे आणि इच्छा सुद्धा. कधी कधी काय असतं, इच्छा असते, हो इच्छा असते, पण सामर्थ्यच नसतं. काय करायचं सामर्थ्य नसल्यावर? इच्छा असते ना, इच्छा असते पण सामर्थ्य नसल्यावर काय करायचं? काय झालं? लक्ष द्या. एक पत्नी आपल्या पतीला बोलायला लागली, राग बोलायला लागली, भांडायला लागली, कडक कडक शब्दात बोलायला लागली. तो म्हटलं आता काय झालंय सांग. काय झालंय म्हणजे? काय उपयोग आहे तुमच्या संसारात राहून? झालं काय? काय झालंय म्हणजे? 35 वर्ष झालं मी तुमच्या बरोबर संसार करते. होईना म्हणले, पण कळू दे ना मला, तुला एवढा राग का आलाय? का आलाय म्हणजे काय उपयोग आहे? आता अगं सांग, 9 वाजून 3-4 मिनिटं झाली, लवकर सांग काय झालंय. म्हणजे काय झालंय म्हणजे काय उपयोग आहे संसारात राहून? हात असून पाटल्या नाहीत म्हणले, हात असून पाटल्या नाहीत, पाय असून पैंजण नाहीत, कान असून म्हणा की काय तुमचं असेल त्याला. काय उपयोग आहे तुमच्या संसारात राहून? त्यानं बी ऐकून घेतलं. तो म्हटला तुझं बी बरोबर आहे. ते म्हणजे बरोबर म्हणजे हात असून पाटल्या नाहीत, पाय असून कान असून काय उपयोग आहे? तो म्हटला तुझंही बरोबर आहे, पण मी तरी काय करू, खिसा असून पैसा नाही. आता त्याला काय वाटत नव्हतं काय 5-10-20 तोळ्याच्या पाटल्या घ्याव्या, वाटतंय की पण करता काय? कळलं का नाही? इच्छा असूनही सामर्थ्य नसल्यावर काय? मला तळमळ किती आहे पण काय करू, काय नाही माझ्याकडे, सामर्थ्य नाही, दोन्ही असावं लागतंय. चला, पण सद्गुरूकडे जगावर कृपा करण्याची इच्छा आहे आणि सामर्थ्य सुद्धा. मग ते कृपा का करत नाहीत? बस तेवढं उत्तर देतो आणि शेवट समाप्त करतो. उत्तर हे आहे, ज्ञानोबारायांनी रेड्यावर काय केली? कृपा केली. पण कोणत्या रेड्यावर केली? कोणत्या रेड्यावर केली? अहो, जो रेडा ज्ञानोबारायाच्या दृष्टीच्या टप्प्यात आला बस त्याच रेड्यावर केली. नाहीतर काय पैठण मध्ये रेडे कमी होते का? सगळ्या रेड्यावर नाही केली. जो रेडा ज्ञानोबारायाच्या दृष्टीच्या टप्प्यात आला तसं दादानो साधूच्या, महात्म्याच्या, संतांच्या दृष्टीच्या टप्प्यात या. ते कृपा केल्याशिवाय राहणार नाहीत. एक वाक्य देतो, आपण गुरुचा शोध घ्यावा. आपण गुरुचा शोध घ्यावा का आपण शिष्याचा शोध घ्यावा? सध्या लोक गुरुच्या शोधात आहेत का शिष्याच्या शोधात आहेत? शिष्याच्या शोधात आहेत. काही काही लोकांच्या स्पर्धा आहेत, ह्या गावात आपले शिष्य किती, अशा स्पर्धा आहेत. काही काही लोकांकडे यादी आहेत, या गावात आपले किती. माझी विनंती आहे दादानो, शहाण्या माणसाने एकच करावं, काय? शिष्याचाही शोध घेऊ नये आणि गुरुचाही शोध घेऊ नये. मग काय करावं? चांगला शिष्य बनावं. आपण सत्शिष्य बनालात की गुरु शोधत येतील आणि तुमचा स्वीकार करतील. बस ते आंबा असतो, आंबा आणि आंबा पाडाला आल्यानंतर आंबा काय करतो? पत्र पाठवतो राघूला.
राघवला पत्र पाठवतो. हरिभक्त परायण परमपूज्य गुरुवर्य राघोबा महाराज, पोपट म्हणू का, पोपटाला राघोला काय करतो, पत्र पाठवतो. पोपट, राघोबा महाराज, मी तुमचा प्रिय शिष्य आंबा, आणि मी सध्या पाडाला आलेलो आहे, पिकलेलो आहे. मी सध्या देगाव परिसरात आहे. तुम्ही जिथे कुठे असाल तिथून ताबडतोब या आणि माझा स्वीकार करा. कळावे आपला प्रिय आज्ञाधारक शिष्य आंबा, आणि खाली सही करतो PATIAS. माझी आहे ना सही, अनिल साहेबराव पाटील. ऐका, लक्ष द्या. असं पत्र पाठवतो ना राघू, असं पत्र पाठवतो का आंबा राघूला? नाही पाठवत. मग आंब्याची एकच जबाबदारी आहे, काय? पाडाला येणं. आंब्याची जबाबदारी काय आहे? पाडाला परिपक्व होणं, पाडाला येणं, ही आंब्याची जबाबदारी आहे. आंबा एकदा पाडाला आला रे आला की राघू स्वतःहून येतो आणि स्वीकार करतो. ऐका ऐका, त्याची जबाबदारी काय आहे? पाडाला येणं. आंबा पाडाला येण्याच्या अगोदर त्याचा रंग कसा असतो? हिरवट रंग. त्याची चव कशी असते? आंबट. आणि त्याचा स्पर्श कसा असतो? निवरट. म्हणजे पाडाला येण्याच्या अगोदर तो चवीने आंबट, रंगाने हिरवट आणि स्पर्शाने निवरट. कोण? काय कीर्तन ऐकताना. आता हे मी आंब्याच सांगत असेल असं वाटतंय का बरं तुम्हाला? लक्ष द्या. आता आंबा पाडाला आल्यानंतर मग त्याच्याकडे 3 बदल होतात. 3 बदल होतात. कोणते कोणते? त्याची चव गोड, त्याचा कलर पिवळा, आणि त्याचा स्पर्श मृदू सबाह्य नवनीत. पाडाला आल्यानंतर 3 प्रकारचे गुण येतात. पाडाला येण्याच्या अगोदर 3 प्रकारचे दोष असतात. कोणाकडे? आंब्याकडे. काय कमाल. ऐका, पाडाला येण्याच्या अगोदर त्याच्याकडे कामाचा हिरवटपणा, क्रोधाचा निवरटपणा आणि लोभाचा आंबटपणा आहे. कोणाकडे? पाडाला आल्यानंतर मग त्याच्याकडे ज्ञानाचा पिवळसरपणा, वैराग्याचा गोडपणा आणि भक्तीचा मऊपणा येतो. दादानो, काम क्रोध लोभ हा हिरवटपणा, निवरटपणा, आंबटपणा निघून जावा आणि भक्ती ज्ञान वैराग्य हा मऊपणा, पिवळसरपणा, गोडपणा जीवनात यावा. असं एकदा झालं रे झालं की मग त्याला राघू येऊन स्वीकार करतो, होळी देतो. ज्ञानोबाराय सांगतात, ऐसे कर्मसाम्य दशा होय जेठ विरेशा, मग श्री गुरु आपैसा भेटेची गा. मग गुरु आपण कोण येतात, भेटतात आणि कृपा करतात आणि जीवनामध्ये बदल होतो. तुम्ही म्हणाल मग आता तो आंबा पाडाला येण्यासाठी काय करावं? कोण पाडाला येण्यासाठी? आंबा. काय करावं? बस त्याचं उत्तर देतो. आंबा पाडाला येण्यासाठी तो आडीला घालतात. काय आपल्याकडे आडी? आडीला घालतात. आडीला तो शेजेला तो मुरवतात, आडीला घालतात. सांगू का आडी? अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, भावार्थ रामायण कथा कीर्तन. हा जो 7 दिवसाचा 8 दिवसाचा हा उत्सव, ही काय आहे? आडीच आहे. या आडीला हिरवा गडद आंबा सुद्धा घेऊन या. 8 दिवस तो एकदा आडीला घातला रे घातला की तो काय झाला पाहिजे? विकलाच पाहिजे. एक सामर्थ्य याच्यामध्ये आहे. सद्गुरूने कृपा केली, वस्तू डोळा पै दाविली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.